सो हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचं हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण सेंटेन्सेस आहेत त्या सेंटेन्सेसचं मराठी आणि हिंदीमध्ये मीनिंग बघूया आणि सेंटेन्स मध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपलाचा तो आहे एलिंग. AILING. एलिंग. एलिंगचं मीनिंग होतं इन पुअर हेल्थ. इन पुअर हेल्थ म्हणजे काय की तो बिमार आहे किंवा आजारी आहे, त्याला काय म्हटलं जातं? एलिंग म्हटलं जातं. ओके. सो हिंदीमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये पण एलिंगचं मीनिंग होतं बिमार आणि मराठीमध्ये काय होतं? आजारी. ओके. सो एलिंगचं मराठीमध्ये मीनिंग काय होतं? बिमार आणि आजारी म्हणजेच इन पुअर हेल्थ. सिनोनिम्स आहेत एलिंगचे इल, अनवेल आणि सिक. इल, अनवेल आणि सिक हे सिनोनिम्स आहेत आणि अँटोनिम्स आहेत हेल्दी, वेल आणि फिट. हेल्दी, वेल आणि फिट हे अँटोनिम्स आहेत एलिंगचे. सेंटेन्स काय आहे एलिंगचा? आय वेंट टू सी माय एलिंग मदर. सो याचा हिंदीमध्ये अर्थ काय होतो सेंटेन्सचा? मैं अपनी बीमार माँ को देखने गया था. तर इथे जे आहे एलिंगला हिंदीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे बिमार म्हणून. आणि मराठीचा सेंटेन्स आहे मी माझ्या आजारी आईला भेटायला गेलो होतो. तर इथे एलिंग म्हणजे आजारी घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये याचं मीनिंग. ओके. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इविक्ट. इविक्टचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं एक्सपेल समवन फ्रॉम अ प्रॉपर्टी स्पेशली विथ द सपोर्ट ऑफ द लॉ. म्हणजे कायदेशीररित्या मालमत्तेतून बेदखल करणे. ओके. सपोर्ट ऑफ द लॉ म्हणजेच काय होतं? स्पेशली विथ द सपोर्ट ऑफ द लॉ म्हणजेच कायदेशीररित्या, म्हणजेच कायद्याला पत्करून, कायद्याचा सपोर्ट घेऊन काय करणे? एखाद्याला मालमत्तेतून बेदखल करणे म्हणजे त्याची हकालपट्टी करणे, हाकलून देणे. याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं इविक्ट. सो हिंदीमध्ये इविक्टचं मिनिंग होतं बेदखल करणं आणि इंग्लिशमध्ये काय आहे? एक्सपेल समवन फ्रॉम अ प्रॉपर्टी स्पेशली विथ द सपोर्ट ऑफ द लॉ. आणि मराठीमध्ये मिनिंग होतं बेदखल करणे किंवा निष्कासित करणे. आणखी काय होतं? हकालपट्टी करणे. हाकलून देणे. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं इविक्टचं? हकालपट्टी करणे, हाकलून देणे किंवा कायदेशीररित्या मालमत्तेतून बेदखल करणे आणि निष्कासित करणे. सिनोनिम्स आहेत एक्सपेल, इजेक्ट आणि रिमूव्ह. आणि अँटोनिम्स आहेत टेक इन, वेलकम आणि ऍडमिट. सेंटेन्स काय आहे? he had court orders to evict the trespassers from their camps. Okay, camps. He had court orders to evict the trespassers from their camps. So सेंटेन्सचा हिंदीमध्ये अर्थ काय होतो? उसके पास 3 शिविरों से घुसपैठियों को बेदखल करने के अदालती आदेश थे. उसके पास 3 शिविरों से घुसपैठियों को बेदखल करने के अदालती आदेश थे. असे या सेंटेन्सचा हिंदीमध्ये मीनिंग होतं. आणि इथे जे आहे इवेक्ट म्हणजे हिंदीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे बेदखल करणे म्हणून. आणि मराठीमध्ये काय होतं? त्यांच्याकडे 3 छावण्यांमधून अतिक्रमण करणाऱ्यांना हाकलून लावण्याचे न्यायालयीन आदेश होते. तर इथे इविक्टला घेण्यात आलेला आहे हाकलून लावण्याचे. ओके. इविक्ट म्हणजे मराठीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये हाकलून लावण्याचे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे पिटी. PITY, पिटी. पिटीचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं द फिलिंग ऑफ सॉरो अँड कंपॅशन कॉज्ड बाय द सफरिंग अँड मिसफॉर्च्युन्स ऑफ अदर. ओके. म्हणजेच काय होतं? पिटी म्हणजेच हिंदी आणि मराठीमध्ये पिटीचा अर्थ होतं दया. ओके. हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये पिटीला काय अर्थ होतो? दया. आणि मराठीमध्ये आणखी काय मिनिंग होतं पिटीचं? करुणा, सहानुभूती, दुर्दैव आणि हळहळ वाटणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं पिटीचं दया, करुणा, सहानुभूती, दुर्दैव आणि हळहळ वाटणे. इंग्लिशमध्ये काय होतं? द फिलिंग ऑफ सॉरो अँड कंपॅशन कॉज्ड बाय द सफरिंग अँड मिसफॉर्च्यून ऑफ अदर्स. सिनोनिम्स आहेत पिटीचे कंपॅशन,
कमिन्सरेशन आणि कंडोलन्स. काय आहेत? कंपॅशन, कमिन्सरेशन, COMMISERATION, कमिन्सरेशन आणि कंडोलन्स. आणि अँटोनिम आहेत इनह्युमॅनिटी, मर्सिलेसनेस आणि क्रुएलिटी. इनह्युमॅनिटी, मर्सिलेसनेस आणि क्रुएलिटी हे अँटोनिम्स आहेत पिटीचे. सेंटेन्स आहे हर व्हॉइस वॉज फुल ऑफ पिटी. हिंदीमध्ये अर्थ होतो सेंटेन्सचा उसकी आवाज दया से भरी हुई थी. तर पिटी म्हणजे हिंदीमध्ये इथे घेण्यात आलेला आहे अर्थ दया म्हणून, आणि मराठीमध्ये घेण्यात काय आलेला आहे तिचा आवाज करुणेने भरलेला होता. तर मराठीमध्ये पिटी म्हणजे करुणेने अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये. सो नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे MELEE म्हणजे मेले. प्रोनाउन्स कसं करायचं आहे याला? मेले. सो मेलेचं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं अ कन्फ्युज्ड फाईट, स्किर्मिश, SKIRMISH म्हणजे होतं त्याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? स्किर्मिश. अ कन्फ्युज्ड फाईट, स्किर्मिश और स्कफल. सो हे जे मिनिंग आहे या मिनिंगला काय म्हणण्यात येतं? या मिनिंगचं काय आहे? एक वर्ड तो आहे मेले. सो मेलेचं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं अ कन्फ्युज्ड फाईट, स्किर्मिश और स्कफल. आणि हिंदीमध्ये याचा अर्थ होतो मेलेचा हातापायी. आणि मराठीमध्ये काय होतं? गोंधळ. ओके, गोंधळ होणे, हाणामारी होणे, त्याला काय म्हटलं जातं? मारामारी होणे, हाणामारी होणे, गोंधळ होणे. याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं मेले. सो मेलेचं हिंदीमध्ये मिनिंग होतं हातापायी, मराठीमध्ये होतं गोंधळ, मारामारी, झटापट आणि हाणामारी. सो मराठीमध्ये मिनिंग होतं मेलेचं गोंधळ, मारामारी, झटापट आणि हाणामारी. आणि याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? SKIRMISH ला स्किर्मिश. सो सिनोनिम्स काय आहेत मेलेचे? ट्युमल्ट, डिस्टर्बन्स आणि रंपस. सिनोनिम्स आहेत ट्युमल्ट, डिस्टर्बन्स आणि रंपस. आणि अँटोनिम आहेत ट्रूस आणि पीस. अँटोनिम काय आहेत? ट्रूस आणि पीस. आता मेलेचे सेंटेन्स बघूया आपण. मेले सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे मेलला. सेंटेन्स आहे सेव्हरल पीपल वेअर हर्ट इन द मेले. सो हिंदीमध्ये अर्थ काय होतो सेंटेन्सचा? हातापायी में कई लोग घायल हो गए. सो इथे जे आहे मेले म्हणजे यूज करण्यात आलेला आहे हिंदीमध्ये हातापायी. आणि मराठीमध्ये सेंटेन्स काय आहे? या गोंधळात अनेक जण जखमी झाले. तर इथे मेलेला मराठीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये गोंधळात. नेक्स्ट वर्ड आहे स्ट्रँगल. स्ट्रँगलचं मिनिंग होतं इंग्लिशमध्ये स्क्वीज और constrict the neck of a person or animal specially so as to cause death. काय आहे? स्ट्रँगल म्हणजे स्क्वीज और constrict the neck of a person or animal स्पेशली सो ॲज टू कॉज डेथ. म्हणजे पर्सन किंवा ॲनिमलला काय करणे? त्यांचा गळा आवळणे. ओके, एखाद्या पर्सनचा किंवा ॲनिमलचा गळा आवरणे जेणेकरून काय होईल? त्याची डेथ होईल, तो मरून जाईल. सो त्याला काय म्हटलं जातं? इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं स्ट्रँगल. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं स्ट्रँगलचा गळा घोटणा. मराठीमध्ये काय होतं? गळा आवळणे. गळा दाबणे. दम कोंडणे किंवा गुदमरवणे. सो स्ट्रँगलचं मराठीमध्ये मिनिंग होतं गळा आवळणे, गळा दाबणे, गळा कोंडणे. ओके, दम कोंडणे. सॉरी, काय होतं? गळा आवळणे, गळा दाबणे, दम कोंडणे आणि गुदमरवणे. हे स्ट्रँगलचे मराठीमध्ये मिनिंग आहे. सिनोनिम्स आहेत थ्रॉटल, चोक आणि गॅरट. काय आहेत सिनोनिम्स स्ट्रँगलचे? थ्रॉटल, चोक आणि गॅरॉट. आणि अँटोनिम्स काय आहेत? रिस्टोर. ओके, सो याला कसं प्रोनाउन्स करायचं आहे? RESUSCITATE ला रिसिस्टेट. काय आहेत? RESUSCITATE म्हणजे होते रिसिस्टेट. सो रिसिस्टेट आणि रिवाइव. काय आहेत? रिस्टोर, रिसिस्टेट आणि रिवाइव हे अँटोनिम्स आहेत स्ट्रँगलचे. सेंटेन्स काय आहे? द विक्टिम वॉज स्ट्रँगल्ड विथ अ स्कार्फ. सेंटेन्सचा हिंदीमध्ये अर्थ होतो पीडित का स्कार्फ से गला घोट दिया गया था.
तर इथे जे आहे स्ट्रँगल म्हणजे हिंदीमध्ये युज करण्यात आलेला आहे, हिंदीमध्ये मिनिंग देण्यात आलेला आहे स्ट्रँगलला गला घोट दिया गया म्हणून. आणि मराठीमध्ये काय होतं, पीडितेचा स्कार्फने गळा दाबण्यात आला. सो इथे जे आहे स्ट्रँगलला गळा दाबण्यात आला असं मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे स्ट्रँगलचा. नेक्स्ट वर्ड आहे आर्बिट्रेशन. ARBITRATION आर्बिट्रेशन. आर्बिट्रेशनचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं द यूज ऑफ अन आर्बिट्रेटर टू सेटल अ डिस्प्यूट. आर्बिट्रेशनचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं, द यूज ऑफ अन आर्बिट्रेटर टू सेटल अ डिस्प्यूट. ओके, सो आता कसं आहे, जे काही काही खेडे आहेत तिथे आता पण काही जे फैसले आहे, काही जे डिस्प्यूट्स आहेत त्याला सेटल करण्यासाठी पंचायतीचा निर्णय घेण्यात येतो. ओके, म्हणजे काय तर एखादा आपण त्याच्यामध्ये म्हणून मध्यस्थी असतं, तसंच तिथे जे काही कोणाच्या घरी काय झालेलं आहे, कोणी दोन फॅमिलीमध्ये भांडण झालेले आहे, सो त्या भांडणाला त्या डिस्प्यूटला सेटल करण्यासाठी पंचायत जे आहे ते एका ठिकाणी बसते, दोघांचं पण ऐकतात आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय तोडगा काढतात. सो त्यालाच काय म्हटलं जातं, आर्बिट्रेशन इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. सो आर्बिट्रेशनचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं द यूज ऑफ अन आर्बिट्रेटर टू सेटल अ डिस्प्यूट. एखादं काही डिस्प्यूट आहे, काही कोणामध्ये भांडण झालेलं आहे, त्याला सेटल करण्यासाठी, त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी जो काही आर्बिट्रेटर असतो, म्हणजे जो काही मध्यस्थ असतो, त्याला काय म्हटलं जातं, आर्बिट्रेशन. ओके, सो आर्बिट्रेशनचं इंग्लिशमध्ये मिनिंग, हिंदीमध्ये मिनिंग काय होतं, पंच फैसला. आणि मराठीमध्ये काय होतं, मध्यस्थी आणि पंचायतीचा निर्णय किंवा लवाद. सो आर्बिट्रेशनचं मिनिंग होतं मराठीमध्ये पंचायतीचा निर्णय, लवाद आणि मध्यस्थ. सिनोनिम्स आहेत ऍडज्युडिकेशन, निगोसिएशन आणि कन्सिलिएशन. ऍडज्युडिकेशन, निगोसिएशन आणि कन्सिलिएशन हे सिनोनिम्स आहेत आर्बिट्रेशनचे. सेंटेन्स काय आहेत, ते साइड रिजनल काउन्सिल कॉल्ड फॉर आर्बिट्रेशन टू सेटल द डिस्प्यूट. सो हिंदीमध्ये याचा अर्थ होतो टेसाइड रीजनल काउंसिल ने विवाद को सुलझाने के लिए मध्यस्थता की मांग की. सो इथे जे आहे आर्बिट्रेशनला हिंदीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे मध्यस्था. नेक्स्ट बघूया मराठीमध्ये मिनिंग काय होतं. सो टेसाइड रिजनल काउन्सिलने वाद सोडवण्यासाठी लवादाची, आणि लवाद म्हणजे काय होतं, मध्यस्थ. ओके, लवादाची म्हणजे मध्यस्थीची मागणी केली. सो इथे जे आहे आर्बिट्रेशनला यूज करण्यात आलेला आहे लवादाची किंवा मध्यस्थतेची. नेक्स्ट वर्ड आहे अमेंड. AMEND, अमेंड. अमेंडचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं मेक मायनर चेंजेस इन द टेक्स्ट इन ऑर्डर टू मेक इट फेअरर, मोर ॲक्युरेट और मोर अप टू डेट. म्हणजेच काय करणे, तर दुरुस्ती करणे किंवा बदल करणे. ओके, मायनर चेंजेस करणे, किंचित काहीतरी त्याच्यामध्ये बदल करणे, ज्याच्यामुळे काय होईल की ते ॲक्युरेट होईल, व्यवस्थित होईल, और मोर अप टू डेट होईल. ओके, जसं डाटा जो आहे अप टू डेट होत जातं दररोजचा, काय चालू आहे काय नाही, सो त्याला काय म्हटलं जातं, अमेंड म्हटलं जातं. सो अमेंडचं काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग, मेक मायनर चेंजेस. मायनर चेंजेस करण्यात येतं टेक्स्टमध्ये इन ऑर्डर टू मेक इट फेअरर, मोर ॲक्युरेट और मोर अप टू डेट. जसं काही मोबाईल्स आहे, मोबाईल्समध्ये अपडेट्स येतात. कशासाठी अपडेट्स येतात ते, तर काही जे काही बग्स आलेले आहेत ते बग्स फिक्स करण्यासाठी. सो अपडेट येतात तर आपण ते अपडेट करतो, तर ते जे काही बग्स आहेत ते फिक्स होऊन जातात. ओके, ॲक्युरेट होऊन जातात. तर त्याला म्हटलं जातं अमेंड. अमेंडचं हिंदीमध्ये मिनिंग होतं संशोधन. मराठीमध्ये काय होतं, दुरुस्त करणे, दुरुस्ती करणे, सुधारणे, सुधारणा करणे आणि बदल करणे. काय आहे मराठीमध्ये मिनिंग अमेंडचं, दुरुस्ती करणे, बदल करणे आणि सुधारणा करणे. सिनोनिम्स आहेत रिवाइज, अल्टर आणि मॉडिफाय. रिवाइज, अल्टर आणि मॉडिफाय हे सिनोनिम्स आहेत अमेंडचे. आणि अँटोनिम्स आहेत वर्सन, डिसफिगर आणि इंज्युअर. वर्सन, डिसफिगर आणि इंज्युअर हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स आहे द रूल वॉज अमेंडेड टू अप्लाय ओनली टू नॉन मेंबर्स. सेंटेन्स हा हिंदीमध्ये अर्थ होतो नियम में संशोधन करके इसे केवल गैर सदस्यों पर लागू किया गया. सो इथे जे आहे अमेंडेडला यूज करण्यात आलेला आहे, हिंदीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे संशोधन म्हणून. आणि मराठीमध्ये काय आहे
नियमात सुधारणा करून तो केवळ बिगर सदस्यांनाच लागू करण्यात आला. तर इथे जे आहे अमेंडेडला मराठीमध्ये यूज करण्यात आलेला आहे, मराठीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे सुधारणा. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट वर्ड आहे युलोजाइज, EULOGIZE, युलोजाइज. युलोजाइज इंग्लिश मध्ये मीनिंग होतं प्रेज हायली इन स्पीच और रायटिंग. प्रेज हायली इन स्पीच और रायटिंग म्हणजे काय करणे, प्रशंसा करणे, स्तुती करणे. याला इंग्लिश मध्ये वर्ड यूज करण्यात येतं युलोजाइज. सो युलोजाइज इंग्लिश मध्ये मीनिंग होतं प्रेज हायली इन स्पीच और रायटिंग. हिंदीमध्ये मीनिंग होतं प्रशंसा करणं, मराठीमध्ये मीनिंग होतं प्रशंसा करणे, स्तुती करणे, गौरव करणे आणि गुणगान करणे. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं युलोजाइजचं, तर प्रशंसा करणे, स्तुती करणे, गौरव करणे आणि गुणगान करणे. सिनोनिम्स आहेत अपलॉड, ऑनर आणि ग्लोरिफाय. अपलॉड, ऑनर आणि ग्लोरिफाय. आणि अँटोनिम्स आहेत ब्लेम, क्रिटिसाइज आणि कंडेम. काय ब्लेम, क्रिटिसाइज आणि कंडेम हे आहेत युलोजाइजचे अँटोनिम्स. सेंटेन्स आहे ही वॉज युलोजाइज्ड ॲट हिज फ्युनरल ॲज अ ग्रेट ॲक्टर अँड अ गुड फ्रेंड. सेंटेन्सचा हिंदीमध्ये अर्थ होतो उनके अंतिम संस्कार में उन्हें एक महान अभिनेता और एक अच्छे दोस्त के रूप में श्रद्धांजली दी गई. तर इथे जे आहे युलोजाइजला हिंदीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे श्रद्धांजली दी गई म्हणून. आणि मराठीमध्ये काय घेण्यात आलेलं आहे, त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांचा एक महान अभिनेता आणि चांगला मित्र म्हणून गौरव करण्यात आला. मराठीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे युलोजाइजचा गौरव करण्यात आला म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे प्रोक्यूर. प्रोक्यूरचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं ऑब्टेन समथिंग स्पेशली विथ केअर और एफर्ट. ऑब्टेन समथिंग स्पेशली विथ केअर और एफर्ट म्हणजेच काय होतं प्रोक्यूर. हिंदीमध्ये प्रोक्यूरचं मीनिंग होतं प्राप्त करणं, मराठीमध्ये काय होतं प्राप्त करणे किंवा मिळवणे. ओके, सो मराठीमध्ये प्रोक्यूरचं मीनिंग होतं मिळवणे, प्राप्त करणे आणि खरेदी करणे. सो मराठीमध्ये प्रोक्यूरचं मीनिंग काय होतं प्राप्त करणे, मिळवणे आणि खरेदी करणे. सो सिनोनिम्स बघूया आता. सिनोनिम्स काय आहेत प्रोक्यूरचे, ऑब्टेन, एक्वायर आणि गेट. ऑब्टेन, एक्वायर आणि गेट. आणि अँटोनिम्स आहेत फॉरफिट, लॉस, लूज आणि गिव्ह अवे. अँटोनिम्स काय आहेत फॉरफिट, लूज आणि गिव्ह अवे. सेंटेन्स आहे कॅन यू प्रोक्यूर सम तिकीट्स फॉर मी. सेंटेन्सचा काय अर्थ होतो, ओके प्रश्नार्थी क्वेश्चन आहे, प्रश्नार्थी सेंटेन्स आहे. काय आहे कॅन यू प्रोक्यूर सम तिकीट्स फॉर मी. सो त्याचा हिंदीमध्ये अर्थ काय होतो सॉरी. सो हिंदीमध्ये अर्थ होतो प्रोक्यूरचा क्या आप मेरे लिए कुछ टिकटों का इंतजाम कर सकते हैं. तर इथे जे आहे प्रोक्यूर म्हणजे हिंदीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे इंतजाम कर सकते हैं म्हणून. आणि मराठीमध्ये काय घेण्यात आलेलं आहे तुम्ही माझ्यासाठी काही तिकिटे मिळवू शकता का. तर प्रोक्यूरला इथे मिळवू शकता का असा अर्थ घेण्यात आलेला आहे मराठीच्या मीनिंग मध्ये. ओके, आणि लास्ट वर्ड आपल्या आजच्या सेशनचा तो आहे स्नग. काय आहे स्नग. स्नगचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं कम्फर्टेबल, वॉर्म अँड कोझी, वेल प्रोटेक्टेड फ्रॉम द वेदर और कोल्ड. म्हणजे जे काय आहे आरामदायी आहे. ओके, काय आहे आरामदायी आहे त्याला काय म्हटलं जातं स्नग म्हटलं जातं. ओके, आरामदायी आहे किंवा उबदार आहे त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं स्नग. हिंदीमध्ये मीनिंग होतं आरामदायक आणि मराठीमध्ये काय होतं आरामदायी, आरामशीर, सुरक्षित आणि उबदार. ओके, सो मराठीमध्ये मीनिंग होतं स्नगचं आरामदायी, आरामशीर, सुरक्षित आणि उबदार. सो सिनोनिम्स काय आहेत स्नगचे कम्फर्टेबल, वॉर्म आणि चिअरफुल. कम्फर्टेबल, वॉर्म आणि चिअरफुल. आणि अँटोनिम्स आहेत अनकम्फर्टेबल, अनप्लीझंट आणि हार्श. अनकम्फर्टेबल, अनप्लीझंट आणि हार्श हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स आहे दे ले स्नग अँड वॉर्म अमिड द ब्लैंकेट्स. सेंटेन्सचा हिंदीमध्ये अर्थ होतो वे कंबलों के बीच आराम से और गर्माहट में लेटे थे.
तर इथे जे आहे स्नगला यूज करण्यात आलेला आहे. स्नगला हिंदीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे आराम से, आणि मराठीमध्ये काय घेण्यात आलेलं आहे ते घोंगड्यांमध्ये म्हणजेच कंबलमध्ये. ओके, मराठीमध्ये जे आहे ब्लँकेट्सला घोंगड्या असं म्हटलं जातं. सो ते घोंगड्यांमध्ये म्हणजेच कंबलमध्ये आरामात आणि उबदारपणे पडले होते. तर इथे स्नगला मराठीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे आरामात. सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स. सो परत एकदा तुम्ही वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. जे पण वर्ड्स दिलेले आहेत त्यांचे असे तुम्हाला जर हिंदीमध्ये वाटत असेल की हिंदीमध्ये तुम्हाला इझी वाटत आहे तर हिंदीमध्ये वाचा, मराठीमध्ये जर वाटत असेल इझी वाटत आहे तर मराठीमध्ये त्याचे सेंटेन्सेस वाचा, आणि जे पण सेंटेन्सेस आहेत ते परत एकदा इंग्लिशमध्ये वाचायचे आणि स्वतःच्या मनाने हिंदी किंवा मराठीमध्ये त्याला कन्वर्ट करून बघायचं की काय होऊ शकतं याचं, आणि याच्यामध्ये सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे, काय अर्थ त्याचा घेण्यात आलेला आहे म्हणून, आणि स्वतःच्या मनाने काही इझी इझी सेंटेन्सेस तुम्ही तयार करत चला. त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये आपण वर्डला कसं यूज करू शकतो. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.